आपल्यासोबत भाजपचे नेते परिणय फुके जे आहे, खरं तर अनिल देशमुखांनी त्यांचंही नाव जे आहे आरोपासंदर्भात बोलताना घेतलेलं आहे. भाऊ, तुमच्याही नावाचा उल्लेख केला आहे की ज्यावेळेस आरोप कुठलाही रिपोर्ट नव्हता आला तेव्हा तुम्ही सांगितलं होतं काय? बघा असं आहे की मी नाही, एखाद्या चौथीतल्याही मुलाला जर विचारलं असतं की अनिल देशमुखनी जी स्टोरी त्यावेळेस सांगितली, चौथीतलाही मुलगा सांगू शकला असता की ही फेक दगडफेक आहे म्हणून. आणि मी त्यावेळेसही सांगितलं होतं की ज्या प्रकारचे ते सगळं जे घटनाक्रम सांगतात आहे त्या सगळ्या घटनाक्रमच ओव्हरऑल फेक दिसत होतं. आणि म्हणून मी त्यावेळेस आरोप केले होते की अनिल देशमुखचे जे आरोप आहे हे चुकीचे आहे आणि हे काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याकरता, निवडणुकीमध्ये सहानुभूती मिळवण्याकरता हे सगळं हे व्यूहरचना करतात आहे. आणि मला असं वाटतं की लोक फार सुज्ञ आहे, काटोलची जनता फार सुज्ञ आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लोकांनी यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून काटोलच्या जनतेचा फार फार आभार. अनिल देशमुखांनी म्हटलं की राजकीय दबावापोटी हे फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहे ती तयार करण्यात आली, पोलिसांवर दबावात असंही त्यांनी. बघा, मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारचं अनिल देशमुखांनी सांगितलं की त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, मागचा काच त्यात फुटला, हे पुढे बसले होते, तो मागचा काच फोडून तो फिरून असा येऊन त्यांच्या डोक्याला लागला आणि खाली पडला. म्हणजे रजनीकांती या प्रकारचा दगडफेक करू शकले, म्हणजे रजनीकांती असले असते तिथे तरी तेही या प्रकारचा दगडफेक करू शकले नसते. अशा प्रकारची स्टोरी अनिल देशमुखांनी सांगितली. आणि ही फॉरेन्सिकची किंवा पोलीस विभागाची गरज नाही, चौथीतला मुलगासुद्धा सांगू शकतो की हे पिक्चरची स्टोरी यांनी दाखवलेली आहे, काहीतरी साऊथ इंडियन पिक्चरची, की तो दगड मागून आला आणि पुढे जाऊन त्यांच्या डोक्याला लागला. हे सगळं मला असं वाटतं अनिल देशमुखांनी फार बालिशपणा यात केला आणि म्हणूनच मला वाटतं सलील देशमुख हारले. त्यामुळे अनिल देशमुखांनी असंही म्हटलं की खरं तर आरोपींना पकडणे गरजेचं होतं, पण आरोपी पकडण्यात आले नाही. खरं तर बी समरी रिपोर्ट दिला, तिथे ए समरी रिपोर्ट दिला पाहिजे. नाही, कोणी आरोपीच नव्हते ना. तुम्ही जर मला असं वाटतं दगडांवरचे जर फिंगरप्रिंट जर बघितले असते पोलीस विभागाने किंवा बघितले असणार, तर मला असं वाटतं अनिल देशमुखजींचे स्वतः त्यांच्या ड्रायव्हरचे आणि त्यांच्या बॉडीगार्डचेच फिंगरप्रिंट त्या दगडावर येणार असं मला वाटतं. ही सगळी खोटी तक्रार होती. आणि मला तसं आलं असणार अहवाल मी बघितला नाही, पण जे मी काही लोकांकडनं चौकशी केली, अनिल देशमुखजींचा जो बाईट मी बघितला, बाकी लोकांची चर्चा केली, त्यात मला लक्षात आलं आहे की तो अहवालाची गरज नाही. त्यावेळेसच आपण कोणताही साधारण व्यक्ती आणि जनतेने त्यावेळेस जनतेलाही लक्षात आलं की हे सगळं खोटं नाटक ते करतात आणि म्हणून निवडणुकीच्या निकालामध्ये दिसलं आपल्याला. रोहित पवारांनी ट्विट सुद्धा केलं एक्स हँडलवर आणि त्यांनी म्हटलं की राजकीय दबावापोटी होत आहे, अनिल देशमुखांवर भ्याड हल्ला झाला होता, ते यातून बाहेर. बघा असं आहे, अनिल देशमुखांचा जो दावा होता की त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि तो मागच्या काचातनं लागून पुढे येऊन त्यांच्या डोक्याला लागला, हे होऊच शकत नाही. म्हणजे मला वाटतं रोहित पवार जी ठीक आहे आज त्यांच्या पक्षाचे आहे, त्यांची पाठराख करतात आहे आणि सरकार विरोधी पक्षात असल्यामुळे सरकारवर आरोप करणं साहजिक आहे. पण मला असं वाटतं की रोहित पवारजी फार सुज्ञ नेते आहेत, फार हुशार नेते आहेत. मला असं वाटतं इतक्या इलॉजिकल गोष्टीलाही त्यांनी समर्थन केलं नाही पाहिजे. तरी या रिपोर्ट जर फेक असेल तर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा अहवाल पोलिसांचा असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यांनी मागणी केली आहे का बा या सगळ्या संदर्भात खोटी रिपोर्ट? निश्चितच त्यावेळेस जे आमचे उमेदवार होते ते चरणसिंग ठाकूर यांना बदनाम करण्याचा तो प्रयत्न होता, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता, लोकांना मूर्ख बनवण्याचा तो प्रयत्न होता आणि पोलीस विभागाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न होता. पोलीस विभागामध्ये खोटी तक्रार त्यांनी केलेली आहे. आज त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावरही सुद्धा खोटी तक्रार करण्याच्या याच्यावर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच होते भाजपचे नेते परिणय फुके त्यांनी सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांनी जर खोटी तक्रार दिली असेल, तसं चौकशीत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांनी लावून धरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.